मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शेतकऱ्याची मानसिकता असू दे का लढणाऱ्या नेत्यांची मानसिकता असू दे, मी त्यावर बोलतोय। बाकी हिशोब सगळं वामनरावने तुम्हाला सांगितलं। त्या हिशोबामध्ये सुद्धा 7 लाख बजेट जरी असलं तर वामनराव 3.5 लाख कोटी रुपये फक्त कर्मचारी अधिकारी आणि नेत्यांच्या खिशात जातं। अर्ध बजेट, अर्ध्यापेक्षा जास्त बजेट। म्हणजे दुष्काळ फक्त तुमच्यावर पडतं, कर्मचारी अधिकाऱ्यावर पडत नाही। त्यांचे पगार थांबले का? MRGHचा पगार, मजुराचा पगार अजून भेटला नाही। दिव्यांगांचा 2,500 रुपये मानधन केलं, अर्ध्याच लोकांना पैसे देतं सरकार। अजूनही 4 महिने झाले पैसे भेटले नाही। श्रावणबाळवाले असू दे, संजय गांधीवाले असू दे, 4 महिन्यापासून पैसे देत नाही। आणि कलेक्टरचा पगार 5 तारखेच्या आत भेटल्याशिवाय राहत नाही। फिर गांडू कोण आहे? इतकं सगळं जरी आलं तरी लुटणाऱ्यासाठी गर्दी झाल्याशिवाय राहत नाही। माल्या पार्टीचा होय, मी पार्टीचा निष्ठावान आहे। बाप मेला तरी 72, पण नेता जिवंत राहायला पाहिजे। ही औलाद गावात आहे ना, लाता मारा साल्यांना, आरामखोरांना। जे नेत्याचे पूजक आहे ना, जे कुणी असन, रोज आत्महत्या समोर आमचा शेतकरी जात असताना आम्ही मात्र झेंडे घेऊन फिरत असणार। त्यांच्या पाठीमागे आम्ही आवाज देत असणार। तर गलती सरकार की नहीं है, आपकी है। आम्ही नालायक आहोत पहिले। साला त्यांना लाता मारायच्या ऐवजी घरी चहा प्यायला घेऊन जातोय आम्ही। भाजपच्या तिकीसाठी रांग लागते तिकडे। काय म्हणाव काय याला? का ज्यानं आम्हाला आत्महत्या करायला भाग पाडतं? अरे पहिले शेतकरी कर्ज फेडायसाठी जमीन विकत होता, ढोरं आम्ही पाहतोय, ढोरं विकत होतोय, जनावरं विकत होतोय, सोनं विकत होतंय, आता किडनी विका लागतं रे। लाज वाटू द्या, टाळ्या वाजवायचा विषय नाही आहे। आम्हाला शरम वाटली पाहिजे। साला तिथला आमदार आणि खासदार एक भेटायला गेला नाही, पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना फोन केला नाही। आणि दंगलीत जर मेला असताना, किडनी काढलं असताना हिंदू मुसलमान म्हणून, तर आमची जायची गरज पडली नसती। हे सगळे भामटे तिथं जमा झाले असते, कारण आम्ही जातीपातीत व्यवस्थित पेटून ठेवलं आहे। आम्हाला जात फार महत्वाची आहे, धर्म फार महत्वाचा झालाय, तो असला पाहिजे प्रत्येकाचा। पण आमचा जो धर्म आहे, शेतकरी धर्म, तो विसरता कामा नये, हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलोय, लक्षात घ्या। पर्यंत तुमचे वन्य प्राणी आमच्या घरात येतं, आमच्या शेतात येतं, तोपर्यंत बंदोबस्त झाला नाही तर आम्ही उठणार नाही ताडोबातून। जंगल में मंगल। 15 दिवसाची पदयात्रा काढायची आहे, तुमची तयारी आहे? हात वरते करतात मग पैता। अरे काढायची का नाही काढायची? मग हमी भावाची असेल, वन्य प्राण्याच्या संदर्भातली असेल, आता लढाई हमी भावाचीच लढावं लागेल वामनराव। अरे नेहमी कर्जमाफीचा विषय कायमचा बंद करण्यासाठी, कायम आम्ही कर्जमुक्त राहण्यासाठी हमी भावाची लढाई, आता आमच्या शेतीमालाच्या भावाची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढायची। काही पार्टी नाही, मी माझ्या पार्टीचा झेंडा आणणार नाही। पार्टी गिरटी गेली चुल्यात साल्याले, कोई प्रहार नहीं, कोई बच्चू कुड़ू नहीं, जो भी है वो किसान है, उसके अलावा कुछ नहीं। कोणी कोणत्याही पार्टीतला, कोणत्याही जातीत राहा, कुठेही राहा, पण शेतकरी म्हणून नक्की जागे राहा, शेतमजूर म्हणून जागे व्हा। आम्हाला झेंड्या गिंड्याचं काही पडलं नाही आहे। कोण तिरगा गेले तुमचे? कळलं कोण आमदार आहे मला माहित नाही। कळलं संजय भाऊ उभाटा आहे का नाही मला माहित नाही। हे आमदार झालो, खासदार झालो, आम्हाला पाडलं
वामनरावले पाळलं, मला पाळलं लोकांना, कारण आम्ही लय बेमान होतो, बेकार होतो आम्ही. अबे पडलो नाही म्हणता, येड्या पडलो नाही तर काही आता काय उभा आहे का इथे? हे असे येडे आहे ना, पडल्यावर म्हणते तुम्ही पडले नाही, त्या मायाची खटखट म्हणजे आता काय करावं. सवाल हो नहीं है गिरने का, कोई गम नहीं हमको. मी सांगतोय, मी पडल्यानंतर 350 सभा आणि पहिले 50च्या स्पीडनं धावत होतो, आता बच्चूकडे 120च्या स्पीडनं धावायला लागलाय. पंधरापेक्षा तुमची आमची लायकी बेकार झाली. हिंदू मुसलमानाच्या नावानं जर निळा घेऊन आणि भगवा घेऊन हिरवा घेऊन जर प्रकरण घडलं असतं ना भाऊ, आग लागली असती, आग जला देते ते 1-2 गाव. पण शेतकरी म्हणून झालं, किंमत काय त्याला. परभणीचा जाधव आत्महत्या झाली, सचिन जाधवानं सोयाबीनले फक्त 3400 रुपये भाव भेटला. शावकाराकडे ज्याला ते व्यापाऱ्याला विकली सोयाबीन, ते पैसे भेटले नाही. 3दा गेला, शावकार घरी बसला होता, पैसे भेटत नाही म्हणून जाग्यावर आत्महत्या केली. आणि ते माहीत झालं तर बायकोनं आत्महत्या केली. आणि बायकोच्या पोटात जेव्हा PM झालं तेव्हा 7 महिन्याचं बाळ होतं. त्या गावात गेलोय, गावात कुठलाही रोष नाही. म्हटलं किमान गाव तर बंद करायला पाहिजे होतं रे. गावातल्या लोकांना एवढी अक्कल नाही का? एका घरात 3 आत्महत्या झाल्या, गावाला साधा निश्चित बोर्ड लावलं नाही. लाज वाटतं आमची आम्हाला का साला आमच्या अंगाचं रक्त लाल आहे का नाही आहे. तो पेटा तो अग्रेसिव्ह होता का नाही होत. ते गाव फक्त मी आलं का माझ्यासाठी स्वागतासाठी तयार होते. वा, लाज वाटली पाहिजे रे. तो सचिन जाधव धर्मजातीच्या नावानं मेला असतं ना, एक गाव टप्प्याटप्प्यानं पेटलं असतं आणि ही साली सगळी बगळे ना, हे नालायक सगळे तुटून पडले असते जाती धर्माच्या नावानं. सगळ्या जातीतले लोक भिडले असते तिथं. हे OBC वाला आहे, मराठा आहे, हे आम्ही निळ्यावाले आहे, आम्ही भगव्यावाले आहे, आम्ही हिरव्यावाले आहे म्हणून. आणि तुम्ही पेटले असते, बगर पेटाचे पेटले असते. पण शेतकरी मरते तर पेटत का नाही? रोज 7-8 आत्महत्या होते तुमच्या आमच्या भावाच्या. आमच्या बहिणी विधवा होतं, कोणाच्या मायचं पोर जातं, पेटत का नाही आम्ही? का तळपायातली आग मस्तकात जात नाही? का एवढे आम्ही नालायक झालो? अरे सरकार कुठली गोष्ट आहे साली, एवढे जरी आम्ही पाहतो ना, 8-10 दिवस फिरलो ना, पण तुम्ही एकत्र आले पाहिजे ना. इथं सभेला आले, नंतर सोबत असणं गरजेचं आहे. कर्जमुक्तीचा लढा आहे. 30 जून आपण जे सरकारले दिली, 30 जून पर्यंत सरकारनं जर व्यवस्थित माफ केलं नाही, चालू कर्ज माफ केलं नाही, तर 1 जुलैला 30 जून नंतर 1 जुलै येतं, त्या 1 जुलैला एक रेल्वेचं चाक चालू द्यायचं नाही. कुछ भी हो जाए साले को. अरे ऐसे मेंढरा गिंडरा मेल्यापेक्षा देख लेंगे साले को क्या होना है. तो तुमची तयारी आहे ना सगळ्याची? का घरी बायको सोबत भाकरी टाकत बसान? अरे होऊन जाऊ दे साल्याला एक डावचा आरपार. हे आयुष्यातले 5-6 वर्ष निवड शेतकरी म्हणून आंदोलन करायचं आहे, थांबायचंच नाही आहे. ते आंदोलन 1 जूनचं 1 जुलैचं आहेच. पण हमी भावाचं वामनरावशी आम्ही चटप साहेब सभागिभा घ्यायची गरजच पडणार नाही. पण तुम्ही शेतकरी म्हणून जगता काय एकदा विचारा स्वतःले. तुम्ही जात पाहता तुमची TC वरची. शेतकरी म्हणून जगणं बंद केलं आम्ही, आणि म्हणून ही अवस्था आहे. काय चांगलं झालं आमच्या सोबत? कुठल्या गोष्टी आमच्यासाठी चांगल्या होतं सांगा? अरे बियाणं घेतलं ते डुप्लिकेट येतं, खत महाग झाली, औषधीचा पत्ता नाही, सगळ्या इकडून लूट कायम आहे. म्हणजे पेरणीपासून काढेपर्यंत लूटच आहे, आणि इकडे भाव नाही. काढेपर्यंत लूट, आणि हातात पीक आलं का भाव भेटत नाही. दोनों तरफ मरण आहे. दोन्ही ऐकून मारलं जातं. ए भाऊ, ओ गंगाराम, बस खाली, चाबी नंतर घेजो. बस हेमा मालिनी निघून आली का तिच्या? तुम्ही लक्षात घ्या,
का पुरा पीक काळेपासून तर निघेपर्यंत लुटीचं तंत्र सुरू केलेलं आहे. व्यवस्थित लूट आहे. तुमच्या शेतीतून तुम्ही उभे राहिले नाही, तुमच्या शेतीतून कारखानदारी उभी राहिलेली आहे. लक्षात घ्या. हातचं बियाणं गेलं, हातचं खत गेलं, हातच्या औषधी गेल्या आणि सगळे कारखाने उभे राहिले 75 वर्षामध्ये. ते कांग्रेसवाले असू दे का भाजपवाले असू दे, साले जो लुटने वाला है वो हमारी पार्टी का नहीं है. मला भाऊ जरी असला तर लात मारा साल्याला, का जे शेतकऱ्याचा नसेल तर तो आमच्या कामाचा नाही असा म्हणणारा मर्द गावागावात तयार झाला पाहिजे. तुम्ही टाळ्या वाजवता इथं, पण नात्यातला उभा राहिला का शेपूट हलवतात साल्याले. मग एका इकडे लुटीचं तंत्र आहे, दुसऱ्या इकडे भाव भेटला का. वामनरावने जे सांगितलं का सरळ सरळ कापसाचे भाव 8,000 जाहीर केले, 11,000ची शिफारस केली आणि कापूस विकावा लागतो 6 ते 7,000. एका क्विंटल माग 5 ते 6,000चा लॉस. कसं जगणार आहे कोणी. अरे मजुराले 25 रुपये जास्त देत नाही रे तुम्ही. भाजीपाल्यावाडीत तुम्ही जरी भाजीपाला घ्यायला गेले तरी भाव करताय तुम्ही, आणि सरकार एका क्विंटल माग 5,000 लुटत तरी स्वागत करणारी अवलाद गावात आहे का नाही सांगा मला. ते चीड कधी येईन तुम्हाला, संताप कधी येईन. आता तुमच्या ढुंडाखाली मशाल लावली, आता काय भारा पेटून द्याव का. अरे संताप कधी येणार आहे, राग कधी येणार आहे. आम्हाला राग आला. 350 गुन्हे दाखल झाले, पडल्यानंतर 50 गुन्हे दाखल झाले. आम्ही थांबलो नाही आणि थांबणार पण नाही. आप आए तो गांधीगिरी से, अगर नहीं आए तो भगत सिंह गिरी से. उड़ा देंगे साले को, ठोक देंगे, ठोकून टाकू आम्ही. आम्हाला त्याची पर्वा नाही आहे. 350 गुन्ह्यामध्ये कधी जेलात जायला लागेल माहित नाही. 4.5 वर्षाच्या सजा पहिले सुनावल्या आहे. हे भाषण सगळे रेकॉर्ड होतं, त्या न्यायाधीशासमोर दाखवल्या जातं. आमचे विरोधक सगळे तिथं टपून असतं. आतापर्यंत 5 केसेस मध्ये 4.5 वर्षे सजा सुनावली आहे. वरच्या कोर्टात गेलो म्हणून भाषण देऊन राहिलो इथं. आम्ही परवा केली नाही. स्वतःसाठी एकही गुन्हा दाखल नाही. जो काही आहे तो शेतकरी दिव्यांगासाठी आहे. लढलो म्हणून 600 रुपये महिना होता, 1500 झाला अपंगाचा, आता 2,500 झाला. ही लढण्याची ताकद आहे. लक्षात घ्या. लढलं तर भेटत, लढावं लागतं. जे वामनरावनं सांगितलं लढ बाबा लढ, तुम्ही हे सोडून दिलं. फक्त निवडणुकीत लढता चालले, आंदोलनात लढाले तयारीच नाही आमची. वन्य प्राण्याचे केरळवाले 10 लाख रुपये देते मृत्यू पावला का, गंभीर जखमी झाला का 3 लाख देते, आणि पिकाचं जर हेक्टरी नुकसान झालं तर 1 लाख 2 लाख देतं. आणि आमचं सरकार 25,000 देतं आणि 5 लाख देतंय. केरळ इकडेच आहे. महाराष्ट्रापेक्षा लहान राज्य आहे. 3 लाख कोटीचं बजेट आहे, पैसे जास्त आहे. तिथं आम्ही पाहतोय सोयाबीनला 1 वाढीव पैसे दिले त्यांनी, आणि आपल्या इकडे का असं होत नाही. आम्हाला सगळ्यांना बिलकुल व्यवस्थित धर्म आणि जातीमध्ये गुंडाळून ठेवलंय. गावागावात कार्यकर्ता तयार केला, शेपूट हलवणारा. तो शेतकऱ्याचा कमी आणि पक्षाचा जास्त इमानदार राहिला आहे. आणि खरी अडचण आम्ही पाहतो तिथं आमची आलेली आहे. लढल्यानं हे भेटू शकतं. मला वाटतं 30 ते 35, 30 ते 20 वर्षांनंतर पहिल्यांदा नागपूर इतक्यांदा जाम झालं. पहिल्यांदा झालं सर वामनराव. 24 वर्षात थांबलेलं आंदोलन सुरू झालेलं आहे. तुमच्या मदतीची गरज आहे. तुमच्याकडून पैसे नाही मागत आम्ही, पण दिलेरीनं, ताकदीनं, हिमतीनं फक्त असं म्हणा तुम्ही का लढा. आम्ही लढणं थांबवणार नाही मरेपर्यंत. तुमचं तेवढं तोंडातून वाक्य पाहिजे फक्त. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आता हा कर्जमुक्तीचा लढा आपला जो केला, 350 सभा घ्यायला लागल्या वामनराव. महाराष्ट्रभर फिरावं लागलं. जळगावला गेलो, गुन्हे दाखल झाले. कलेक्टरच्या कॅबिन मध्ये घुसलोय. काल कलेक्टर म्हणत होते आम्ही मीटिंग मध्ये आहे, आता बोलतोय. अबे म्हटलं साल्या मीटिंग पेक्षा इथं आम्ही जे आलोय ना ते महत्वाचं आहे. कलेक्टर म्हणजे काही बापची नाही आहे. आम्ही सांगतोय का ही जी भाषा प्रशासनाची जे बदलली ना, त्या आमच्या गांडूपणामुळे बदलली आणि नेत्यांमुळं.
एवढी मोठं किडनी विकण्याचा प्रकार झाल्यानंतर साधा कुठेही त्याचा आढावा नाही, कुठल्याही प्रकारच्या सूचना नाही, काहीच नाही. हो, तो बांगडिया का फांगडिया नावाचा आमदार आहे, पण त्याचं नाव येत नाही पूर्ण. आणि शेतकरी तयार असल तर मग आम्ही तुम्हाला सांगतोय, जीव गेला तरी 72 साला हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. ते मोदीजी असू दे का देवा भाऊ असू दे का देवा भाऊचा बाप असू दे, साल्याले हम सबके बाप हे बताना चाहिए. आम्ही सगळ्यांचे बाप आहो. वामनराव भाऊ असेल, वामनरावजी चटप, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विधानसभात आवाज उठत होतो, त्यांच्या नावानं हा सगळा इलाका ओळखला जातो. वामनरावजीच्या नावानं सगळे जे आमचे आयोजक आहेत ते म्हणत आम्ही 6 लोक होतो. 6 लोकांनी थोडी मेहनत घेतली, त्याला तुम्ही सगळे जोडले. आजकाल असे कार्यक्रम घ्यायला कुणाला फुरसत तरी आहे का? गौतमी बोलावली असती, एखादा बेवडा जरी गावातला उभा केला आणि त्यानं जरी कार्यक्रम म्हटलं गौतमी पाटीलचा आहे रे, तर त्या बेवड्यानं घेतलेला कोण घेतला कार्यक्रम याच्यापेक्षा गौतमी आली जमलं आपलं काम. 15 मिनिटाच्या झलकासाठी 6 ग्राउंड अर्ध होत. आता खऱ्या अर्थानं तुमचं शेक लागणं सुरू झाला खालून. जेवढा खालून शेक लागतं तेवढं वरतून उकडी आली पाहिजे. शेक लागतं का नाही लागत? हमी भावानं शेक लागला, कर्जनं शेक लागला, ते मायक्रो फायनान्स वाले हरामखोर तर कधी येईन आणि काय करन, मधातूनच गाडी उचलून घेऊन जातोय. 1-2 कारले तोडा लागन, आपल्याला ठोका लागल, 1-2 जणांचे पाय तोडावं लागल, तोडल्याशिवाय जमणार नाही. लोक म्हणून हे भाषा तुम्हाला परवडते काय? मग कोणती काय आत्महत्या करायची भाषा परवडतं? तुझ्या आयला आम्ही काय गांडू आहे का? जर अशा पद्धतीनं वागत असेल कोणी, आत्महत्या करायच्या अगोदर आम्हाला एक फोन करा. तू करतो घ्या, वांदा करू नको बे बाबा. बस बस बस. ते कार्यक्रम झाल्यावर मग गाडीत घेतो सहाले, ते दुसरं काम सांगतोय. आत्महत्या केल्यापेक्षा माझोळ एक चांगला कार्यक्रम आहे. तसं मेल्यापेक्षा मी म्हणतो तसं जर मेले तर मग काम जमते. बरोबर आहे ना? हे आत्महत्या आता बंद झाल्या पाहिजे सगळ्या. अब लढना चाहिए. आणि मग हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या अर्थानं साक्षीला ठेवून महात्मा ज्योतिबा फुले असेल, वीरांगना अहिल्यादेवी होळकर असेल. मी काल भगवा घालून होतो, आज पिवळा घालून आलो, अधिक हिरवा नाही तर निळा घालून येऊ. कलर से क्या मतलब है? अरे कलर से क्या मतलब है? किसी का नीला है तो किसी का भगवा है, किसी का हरा है, लेकिन हमारे दिमाग में तिरंगा है और किसान है. त्या रंगाले काय चाटायचं आम्ही? तुम्ही झेंडा कोणत्या रंगाचा लावा रे, त्या झेंड्याचा कापड मला बाप शेतकरी पिकवतो, हे लक्षात ठेवा. मला बाप शेतकरी पिकवतो आहे. म्हणून त्या कलरचा आमचा काही झंझट नाही आहे, मला त्याचं काही लेनदेन नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा निळा असता आणि हिरवा असता तर काही आम्ही मानलं नसतं का रे? कलर से ज़्यादा पहचान काम की होना जरूरी आहे. कामाची ओळख पाहिजे, विचाराचा झेंडा पाहिजे. हा अजेंडा आहे आमचा विचाराचा, तो अजेंडा घेऊन आम्हाला जायचं आहे. मित्र, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. ही लढाई 1-2 वर्षात हमी भावाची अवघ्या महाराष्ट्रात आपण पेटून काढल्याशिवाय राहणार नाही. एकतर वन्य प्राण्याची आणि हमी भावाची लढाई, ह्या अवघा महाराष्ट्र पेटू आपण इथून 1 ते 1.5 वर्षामध्ये प्रचंड ताकदीनं. प्रत्येक महिन्याला 15 दिवस फिरायचं ठरवलं आम्ही. एका भागात 15 दिवस फिरून त्या सगळे आम्ही पाहतोय. जनजागृती करायची आहे माझ्या शेतकऱ्याची. तो पाय घासून मरणारा नाही, तर हाताले हात देऊन लढणारा शेतकरी उभ्या महाराष्ट्रात आम्हाला उभा करायचा आहे, उभ्या महाराष्ट्रात उभा करायचा आहे. तुमच्या आशीर्वादाची मित्र गरज आहे. आता हे पाय घासून मेल्यापेक्षा लढण्याची तयारी आपण केली पाहिजे.
मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.